बजाजच्या इलेक्ट्रिक गोगो मध्ये म्युझिक प्लेअर आपण कसा इन्स्टॉल करू शकतो तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर ही आहे बजाज इलेक्ट्रिक गोगो P1712 251 किलोमीटरची कंपनी क्लेम रेंज आहे। तर ह्या गाडीमध्ये आपण म्युझिक प्लेअर नक्की कसा इन्स्टॉल करू शकतो आणि कुठे इन्स्टॉल करू शकतो तर हे आपण पाहणार आहे। तर त्यासाठी आपण गाडीच्या आतमध्ये येऊया आणि तुम्हाला दाखवतो की ह्या गाडीला स्पीकर देखील ग्रिल दिले आहे, ज्यामध्ये आपण आता स्पीकर लावलेले आहेत। तर हे आपण कसं लावलं तर हे एक जुगाड आहे ते आपण लावलेलं आहे। पण जर आपल्याला कपलर टू कपलर जर आपल्याला एक चांगला म्युझिक प्लेअर जर इन्स्टॉल करायचा असेल तर तो आपण कुठून करू शकतो आणि त्याच्यासाठी आपण स्विच वगैरे कुठून लावू शकतो। तर गाडीच्या जर इथं आपण डॅशबोर्डवरती पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटत असेल इथं हजार्ड लाईटचं बटन आहे, त्याच्यासोबत एक डमी स्विच आहे ज्याच्यावरती फक्त एक व्हाईट डॉट आपल्याला पाहायला भेटत असेल। तर हे बटन आहे ते आपण म्युझिक प्लेअरसाठी स्विच देण्यासाठी लावू शकता। आता ते लावायचं कुठं तर त्यासाठी मित्रांनो गाडीच्या जर खाली आलो आपण तर डॅशबोर्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटत असेल की इथं आपल्याला एक वायरिंग दिसत असेल। तर ह्या वायरिंग मध्ये इथे वायर आहे, तर ह्या वायर वरती इथं पाहायला भेटत असेल स्पीकर फॉर स्टिरिओ। तर ह्याच्यावरती आता दिसत नाही, मी फोटो काढून तुम्हाला याच्यावरती दाखवेल। तर ही जी वायर आहे ह्याच्यावरती आपल्याला कपलर पाहायला भेटत असेल, त्या कपलर मध्ये आपण म्युझिक प्लेअरचं कनेक्शन देऊ शकता, जे की बॅटरी पॉवर कनेक्शन आहे। तर ते पॉवर कनेक्शन आपण देऊ शकतो आणि गाडीमध्ये जो टेप आहे तो लावू शकतो। तर तो टेप नक्की आता लावायचा कुठे तर त्यासाठी आपल्याला जागा देखील पाहायला भेटणार आहे। गाडीमध्ये आपण इथं खालच्या बाजूला आपण म्युझिक प्लेअर लावू शकतो किंवा जो लॉकेबल ग्लोव बॉक्स आहे त्याच्यामध्ये देखील आपण गाडीमध्ये म्युझिक प्लेअर इन्स्टॉल करू शकतो। आता तो केवढा करायचा, छोटा करायचा की मोठा करायचा तो आपला वेगळा विषय राहिला, पण गाडी इलेक्ट्रिक आहे त्यामध्ये आपण म्युझिक प्लेअर लावू शकतो आणि स्पीकर ग्रिल आहे त्यामध्ये आपण कनेक्शन देखील देऊ शकतो आणि त्याचा आपण यूज करू शकतो। आता या गाडीमध्ये आपल्याला स्पीकर तर पाहायला भेटतात, पण ह्या गाडीमध्ये आपण म्युझिक प्लेअर नक्की कसा लावलाय आणि कुठे लावलाय तर ते तुम्हाला दाखवतो। तर हा लॉकेबल ग्लोव बॉक्स आहे आणि ह्या लॉकेबल ग्लोव बॉक्स मध्ये एक जुगाड आहे ते आपण केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो। आता चावी आपण काढून बाजूला ठेवूया। तर याच्यामध्ये आपण एक छोटा डबा तुम्हाला पाहायला भेटत असेल की हा ब्लूटूथ वाला स्पीकर आहे, म्युझिक प्लेअर आहे जो बॅटरी पॉवर्ड आहे, ज्याला बॅटरी आहे। तर ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे जास्तीची बॅटरी यूज नाही होण्यासाठी। तर इथं आपण पाहू शकता की ही USB केबल आहे, त्याच्या कनेक्शन आपण आतमध्ये ह्या टेपला दिलेलं आहे आणि जर बॅटरी जर त्याची संपली तर आपण इथूनच चार्ज देखील करू शकतो। तर ते कनेक्शन असं आपण या गाडीमध्ये केलेलं आहे, ज्याची वायरिंग तुम्हाला पाहायला भेटत असेल। इथं आतमधून स्पीकरसाठी कनेक्शन दिलेलं आहे आणि हा जो छोटा म्युझिक प्लेअर आहे तो आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे। तर माहिती कशी वाटली मित्रांनो हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि इलेक्ट्रिक रिक्षा जर घ्यायचा प्लॅन करत असाल तर ह्या बजाज इलेक्ट्रिक गोगोचा पूर्ण रिव्ह्यूचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तो तुम्ही वरती कार्ड आलेला असेल तर त्या कार्ड वरती क्लिक करून गाडीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बजाज इलेक्ट्रिक गोगो कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि म्युझिक प्लेअर आपण इन्स्टॉल नक्कीच करू शकतो हे तुम्हाला माहिती झालं असेल तर त्याच्याबद्दल आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।